आज 11 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अकोला यांना मनसे अकोला शहरतर्फे निवेदन देण्यात आले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळावा येथे केलेल्या भाषणात उच्च न्यायालय मुंबई यांना दिलेल्या निर्देशानुसार मस्जिदीवरील भोंगे हटविण्यास सरकारला निर्देशित केले होते। त्याच निर्णयावर राज ठाकरे यांनी जर सरकारने हे अनधिकृत भोंगे जर काढले नाही तर मनसे सैनिकांना दुप्पट आवाजात मस्जिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजविण्यास आदेशित केले होते। त्याच भाषणाची अंमलबजावणी म्हणून अकोला येथील मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहर अध्यक्ष सौरभ भगत व शहर संघटक अरविंद शुक्ला यांच्या पुढाकाराने मनसे पदाधिकारी यांनी अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देत अकोला जिल्ह्यातील मस्जिदीवरील अनधिकृत भोंगे तात्काळ हटविण्यासंदर्भात निवेदन दिले असून सदर भोंगे न हटल्यास मनसेतर्फे मस्जिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजविण्यात येईल व त्यामुळे होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असे पत्र यावेळी देण्यात आले। सदर निवेदन देतेवेळी जिल्हा उपाध्यक्ष सतीश पाले, जिल्हा उपाध्यक्ष दीपक दांदडे, तालुका अध्यक्ष सचिन गव्हाळे, विजय बोचरे, राजेश पिंजरकर, डॉक्टर जय मालोकार, रुपेश तायडे, चंदू अग्रवाल, शुभम कवोकार, निलेश मुरुमकार, गोपाल पात्रीकर, ऋषिकेश मुरुमकार, संतोष महात्मरे, मुकेश धोंडफळे, सौरभ तिवारी, नितीन चंदन, गजानन ढवळे, कैलास तोष्णीवाल, अनंत ताले आदी पदाधिकारी व मनसे सैनिक उपस्थित होते। गुढीपाडव्याच्या सभेला मान्य राजसाहेबांनी जाहीर केलं की जिथे जिथे भोंगे असतात तिथे जर लवकर शासनाने भोंगे जर उतरवले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिथे भोंगे लावून हनुमान चालीसा तिथे मोठ्या प्रमाणात वाजवण्यात येणार। आज आम्ही कलेक्टर ऑफिस येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की तुम्ही लवकरात लवकर अकोला शहरातील जिथे भोंगे लावलेले आहे मस्जिदीवर ते भोंगे लवकरात लवकर काढावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोल्याच्या वतीने त्या मस्जिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसाचं आम्ही मनसेतर्फे पठण करणार आहोत, याची शासनाने नोंद घ्यावी। उर्वरित बातमीपत्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सत्यलढा न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। सालासर बालाजी मंदिरात उत्सवाचा प्रारंभ दिनांक 2 एप्रिल पासून रामचरित मानसाच्या 99 पारायणाच्या अनुषंगाने झाला असून हे 99 पारायण काल मंदिरात भक्तिभावात संपन्न झालेल्या रामनवमीपर्यंत झाले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। महानगरातील सामाजिक, धार्मिक व मानवीय सेवा कार्यात सातत्याने अग्रेसर असणाऱ्या श्री सालासर बालाजी सेवा समितीच्या वतीने या हनुमान जन्मोत्सवाची रीतसर माहिती देण्यात आली। यामध्ये बुधवार 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध भजन गायक गोपाल शर्मा हारे यांचे संगीतमय भव्य भजन संध्या सालासर बालाजी मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावात होणार आहे। त्यानंतर गुरुवार 14 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध भजनकार भागवताचार्य उमेश शर्मा डब्बूजी यांची भजन संध्या होणार आहे। शुक्रवारी 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता सालासर सत्संग मंडळाच्या वतीने सामूहिकपणे श्री सुंदरकांड पाठ होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। हनुमंत जन्मोत्सव शनिवार दिनांक 16 एप्रिल रोजी होत असून सकाळी 5:30 हा जन्मोत्सव विविध उपक्रमाने रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर परिसरात सुरू राहणार असून याची जय्यत तयारी सेवा समितीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे। भक्तांचे श्रद्धास्थान असणारे स्थानीय गंगानगर बायपास येथील श्री सालासर बालाजी मंदिर हे मोठे मंदिर असून यामध्ये अनेक देवी देवतांची प्रतिमा विराजमान आहे। या परिसरात सातत्याने सुंदरकांड, भजन संध्या व विविध धार्मिक व आध्यात्मिक आयोजन होत असून यामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। गेल्या 2 वर्षांपासून कोरोना संकटामुळे मंदिरात कोणताही मोठा उत्सव राबविण्यात आला नव्हता। मात्र यावर्षी नव्या जोमाने सेवा समिती हनुमंत जन्म उत्सवाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविणार असून या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी सालासर बालाजी सेवा समितीचे समस्त पदाधिकारी व सेवाधारी उपस्थित होते। हाँ सर बोलिए।
नमस्कार। हनुमान जन्मोत्सव का कार्यक्रम जो 16 अप्रैल को होने जा रहा है, उसके अंदर में सालासर बालाजी मंदिर में 3 दिन के कार्यक्रम रहेंगे। इसमें 13 तारीख को श्री गोपाल हरे जी की भजन संध्या रहेगी, 14 तारीख को श्री डब्बू जी शर्मा की भजन संध्या रहेगी और 15 तारीख को श्री सालासर सत्संग मंडल की ओर से सुंदरकांड का आयोजन किया गया है। और 16 तारीख को मेन मुख्य कार्यक्रम जन्मोत्सव का सुबह 5:30 बजे मनाया जाएगा और साथ में जो प्रसादी रखी है उसमें आप सभी सादर आमंत्रित हैं। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।